तर मंडळी नमस्कार. आज आपण रामदिगी या ठिकाणी चाललो आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चिमूर तालुका आहे आणि या चिमूर तालुक्यामध्येच रामदिगी नावाचं अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळ आहे. रस्ता अत्यंत खराब आहे, त्याच्यामुळे मी रस्त्याचा तुम्हाला व्हिडिओ दाखवलेलाच आहे आधी. आणि आल्यानंतर खूप भूक लागली. आधी पोटोबा नंतर विठोबा असं कोणीतरी म्हटलं आहे. आम्हाला वाटलं आपण तसंच केलं पाहिजे. तर बघा आता या ठिकाणी पंगत मांडली आहे. माझे मित्र आणि सहकारी सगळे या ठिकाणी तुम्हाला दिसतील. आणि मस्तपैकी जेवणाचा आता आम्ही प्रथमतः हा आनंद घेऊ, त्यानंतर आपण तिकडे वरती चढण्याचा प्रयत्न करू. भटकंती थोडीशी करूया, पाहूया आजूबाजूला नेमकं काय आहे, कोणकोणते मंदिरं आहे, याची माहिती मी तुम्हाला नंतर सांगेल. तर मार्गशीर्ष महिन्याच्या 5ही सोमवारी या ठिकाणी यात्रा भरत असते आणि हजारोची गर्दी या ठिकाणी तुम्हाला पाहावयास मिळेल. इतरही दिवशी या ठिकाणी भक्त भाविकगण येत असतात आणि इथल्या ऐतिहासिक सौंदर्याचा लाभ घेत असतात. दऱ्याखोऱ्यांच्या कुशीत लपलेलं हे रामदिगी तीर्थस्थळ अत्यंत प्राचीन आहे. तर भगवान श्रीराम त्यांच्या 14 वर्षाच्या अरण्यवासामध्ये या ठिकाणावरून गेले असं आख्यायिकेमधून समजते. या ठिकाणी एक प्राचीन मंदिर आहे ज्याकडे आपण जाणार आहोत आणि त्याचं हे प्रवेशद्वार, ज्याचं बांधकाम सध्या सुरू आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काही पायऱ्या आहे आणि या ठिकाणी प्राचीन देखील पायऱ्या होत्या, मात्र आता त्या दुरुस्त केल्या जात आहे. रामदिगी हे पर्यटन स्थळ ताळोबा अभयारण्यामध्ये येतं, त्याच्यामुळे काही नियमांचं देखील आपल्याला पालन करायचं आहे. या ठिकाणी जे जलकुंड आहे त्या जलकुंडामध्ये आपल्याला प्रवेश नाही. सोबतच वरती जाण्याचा जो मार्ग आहे तो सुद्धा सध्या बंद करण्यात आलेला आहे. या ठिकाणी जंगली प्राण्यांचा वावर साधारणतः 4 ते 5च्या नंतर असतो, त्यामुळेच भाविकांना या ठिकाणी 4 ते 5च्या मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला इथे माकडे सुद्धा दिसतील. ते माकडं शक्यतोवर तुमच्या हातातला प्रसाद घेण्याचा प्रयत्न करतील. आणि सोबतच तुम्ही बाकी वन्यप्राणी देखील या ठिकाणी पाहू शकता. त्या दिवशी आम्ही गेल्यानंतर आम्हाला हरिणसुद्धा दिसले. आणि हे मंदिराच्या आजूबाजूचा तुम्ही परिसर पाहू शकता. अत्यंत स्वच्छ निर्मळ या ठिकाणी हवा, पाणी सर्व गोष्टी तुम्हाला आढळतील. इथे जी गुहा आहे खूप मोठी नसून छोटीशी गुहा आहे आणि या ठिकाणी दत्तात्रेय महाराजांचं आपल्याला शिल्प दिसत आहे. या ठिकाणी एक गुहा आहे, त्या ठिकाणी दत्त महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे आणि हे एकदम जे शिवमंदिर आहे त्याच्या पाठीमागे आहे. या प्राचीन शिवमंदिराच्या मागे एक विशाल जलकुंड आहे आणि पावसाळ्यामध्ये या ठिकाणी यामध्ये सतत जलधारा चालू असते. ती आता बंद आहे आणि या ठिकाणी प्रवेश नाही. तुम्ही कुठून आले? मी गडचिरोली आलेलो आहे. बरं. आणि इथल्याबद्दल तुम्हाला माहिती कशी झाली? थोडं यूट्यूबवर आणि थोडं या स्थळाबद्दल आम्हाला माहिती होती. यूट्यूबवर समजलं काही एक प्रेक्षणीय आपलं स्थळ आहे म्हणून इथे. आणि तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं? एकदम छान वाटलं. येताना रस्ते वगैरे कसे वाटले? रस्ते थोडे जंगल असल्यामुळे थोडे रस्ते आहे थोडे बहुत असे प्रॉपरली रस्ते नाही आहे. थोडे खडीकरण वगैरे रस्ते थोडे त्रास होतो, पण एकंदरीत जंगलात असल्यामुळं
असं निसर्गरम्य एक ठिकाण आहे. बरं, नवीन येणाऱ्या पर्यटकांना तुम्ही काय सांगाल रस्त्यांबद्दल किंवा इथल्या पर्यटन स्थळाबद्दल? या रस्त्यांबाबत थोडा त्रास होतो रस्त्याबाबत, पण इथे आल्यानंतर एकदम प्रसन्न वाटते आणि एकंदरीत म्हणजे मन शांत होऊन असं रम्य असं वाटतं, रमणीय. या ठिकाणी पर्यटक येत असतात, त्यामुळेच इथे नाश्ता पाण्याची व्यवस्था तुम्हाला दिसेल. काही हॉटेल दिसतील, चहा पाण्याच्या तुम्हाला टपऱ्या देखील दिसेल. या ठिकाणी धर्मशाळा देखील आहे. मंडळी, मी एक गोष्ट नोटीस केली, या ठिकाणी बरेचदा आपण जेवणाचा कार्यक्रमाचा बेत या ठिकाणी आखतो, मात्र प्लास्टिकचा जेवढा काही वेस्ट कचरा आहे तो याच ठिकाणी डंप करतो, जे अत्यंत चुकीचं आहे. आपण ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. शक्यतोवर आपण ताट वाट्या या गोष्टी घेऊन गेलं पाहिजे. त्या ठिकाणी पाण्याची काही कमी नाही, त्यामुळे प्लीज ही सर्वांना आग्रहाची विनंती आहे. ऐतिहासिक आणि प्राचीन स्थळांचं सौंदर्य जपणे आपल्याच हातात आहे, त्यामुळे जरा एक पाऊल पुढे उचलून आपण या ठिकाणी स्वच्छता राखली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. टाकली का नाही मरत हे लई वेळ बाहेर राहायची. ठीक आहे, ओके. मरणार नाही का पाण्यात? झाली ना आता. बस झाला, मी काढला फोटो यार. अरे कडे अरे हो, जाऊ दे, पाण्यात जाऊ दे पहिले. हा पाहिलं ना मग. काही मुलांनी मासोळी पकडली आहे एक, आणि ते मौज करताय. मासोळीचा जीव न घेता परत त्यांनी पाण्यामध्ये सोडली. फार चांगली गोष्ट आहे. एक प्रकारची मौज तुम्ही या ठिकाणी येऊन करू शकता. असे भरपूर ऑप्शन तुम्ही या ठिकाणी ट्राय करू शकता. तर मंडळी, शिवमंदिराच्या बाजूला पण देखील काही पायऱ्या आहे आणि त्या एका विहाराकडे जातात. तर या ठिकाणी साधारणतः 100 ते 150 पायऱ्या आहे आणि वरती एक विहार आहे. 100 पायऱ्या जास्त असल्यामुळे दम लागणे स्वाभाविक आहे, मात्र वरती गेल्यानंतर तुम्हाला खरंच आनंद होईल. पायऱ्या संपून थोड्या दूर तुम्हाला पायदळ जावं लागेल. त्याच्यानंतर उजव्या हातावरती विहार आहे आणि समोरच एक मोठं वटवृक्ष आहे. त्या ठिकाणी बौद्ध मूर्ती आपल्याला दिसतील. या ठिकाणी 4 बुद्धांच्या मूर्ती आपल्याला दिसतील. काही ध्यानमुद्रेमध्ये, काही ज्ञानमुद्रेमध्ये या ठिकाणी आपल्याला मूर्ती दिसतील. तर या वटवृक्षाखाली 4 आपल्याला बुद्धांच्या मूर्ती दिसत आहे. तर एक मूर्त आपल्याला सुखासनामध्ये आणि ध्यानमुद्रेत आपल्याला दिसत आहे. अशा वेगवेगळ्या मूर्ती या ठिकाणी आहे, ज्या वेगवेगळ्या आसनामध्ये आणि वेगवेगळ्या मुद्रेमध्ये आपल्याला दिसत आहेत. एकंदरीत या ठिकाणी वातावरण अत्यंत शांत आहे. ध्यान करण्यास उपयुक्त या ठिकाणी वातावरण दिसतं. बाजूलाच एक विहार आहे. त्या ठिकाणी काही भंतेजी राहू शकतात. मला त्याबद्दल निश्चित माहिती नाही. मात्र मंडळी, मागे काही वर्षाआधी एक घटना या ठिकाणी घडली. या ठिकाणी वाघाचा हल्ला एका भंतेजीवरती झाला आणि नंतरची गोष्ट कदाचित तुम्हाला माहीत असेलच. मंडळी, या ठिकाणी विहार आहे आणि सध्या तरी या ठिकाणी कोणी दिसत नाही आपल्याला. तर हा आजूबाजूचा त्याचा एरिया आहे. इथून खाली उतरता येते, मात्र ते त्या बाजूला जाता येत नाही. ज्या ठिकाणी आपल्याला शिवमंदिर वगैरे आहे तिथे तुम्हाला जाता येणार नाही. त्यामुळे ज्या रस्त्याने आपण आलो आहे पायऱ्या चढत, त्याच रस्त्याने तुम्हाला परत खाली जावं लागेल. जाऊ रे, एनर्जी वाचवा म्हणा. तर अशा पद्धतीने आपण रामदेगीची पूर्ण भ्रमंती केली आहे. जवळपास 100-500 लोक या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी कदाचित येत असेल, त्याच्यापेक्षाही जास्त येत असेल. आणि आता आपण या ठिकाणावरून निघतो आहे, कारण की साधारणतः 4-5 नंतर या ठिकाणी जे वन्य प्राणी आहे त्यांचा वावर या ठिकाणी असतो. इथे ते येत असतात. आजूबाजूला पाण्याचे तुम्ही छोटे छोटे झरे पाहू शकता. तर त्या ठिकाणी वन्य प्राणी पाणी देखील प्यायसाठी येतात. असा एकंदरीत हा प्रवास होता रामदेगीचा. हा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे आम्हाला कळवा.